Hello, students. Welcome to the Education Foundation Maharashtra. My name is Sumedha. Today we are learning for Standard 5th. Subject is English. Our first unit. Okay. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. आपला पहिला टॉपिक काय आहे बरं? चला आपण पहिले इंडेक्स बघणार आहे. Songs and greeting A to Z. ठीक आहे. We speak English. पुढे नंबर वर्ड BINGO. पुढे काय आहे? व्हॅनिशिंग सेंटेन्स. टॉकिंग अबाउट थिंग्स. सेंटेन्स फ्रेज आणि से येस और नो. पुढे आहे टॉकिंग अबाउट थिंग्स टू ऍक्शन टाइम अँड वर्ड वी नो. ठीक आहे. हे सगळे लेसन आपल्याला आहेत. छोटी छोटी आहेत, छान आहेत, छान स्टडी आहे आपला. इकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. चला तर मग आपण स्टार्ट करूया. पहिलं काय आहे? युनिट 1 मध्ये हे आहे सॉन्ग. आता मी म्हणते तुम्ही ऐकायचं आहे. काय आहे बरं सॉन्ग? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग. हाऊ आर यू, हाऊ आर यू, आय होप यू आर फीलिंग फाईन अँड हॅपी ऑल द टाइम. काय आहे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणजे काय? गुड मॉर्निंग म्हणजे सुप्रभात. बरोबर. ही सकाळ तुमची बेस्ट जाओ म्हणजे काय? छान जाओ. आणि आशा करते तुम्ही छान आहात. हाऊ आर यू म्हणजे काय? तुम्ही कसे आहात. आणि आय होप म्हणजे काय? आय फीलिंग फाईन अँड हॅपी ऑल द टाइम. आय होप म्हणजे आशा करते तुम्ही आनंदी आहात आणि तुमचा सगळा वेळ आनंदात आहे. पुढे हॅलो मीनू, आय एम रिया अँड धिस इज माय फ्रेंड सोनाली. आता ही जी मुलगी आहे ही काय म्हणते? हाय मीनू, आय एम रिया अँड धिस इज माय फ्रेंड सोनाली. ही म्हणते हॅलो. पुढे सॉन्ग आहे The more we get together, the more we get together, the happier we will be. म्हणजे काय? जेवढं आपण एकत्र असू तेवढं आपण आनंदी असू. बरोबर. पुढे For your friends are my family and my friends are your friends. The more we get together, the happier we'll be. ठीक आहे. काय म्हणत आहे? जे माझे फ्रेंड्स आहेत ते पण तुझे फ्रेंड्स आहेत आणि जेवढे जास्त फ्रेंड्स तेवढे सगळे आपण एकत्र येणार आणि तेवढे आनंदी राहणार. हॅलो हॅलो, हाऊ आर यू, आय एम फाईन, थँक्यू. बरोबर. नेक्स्ट काय आहे बघा. इथे पिक्चर आहे. ऑब्झर्व द पिक्चर. चित्राचे निरीक्षण करा. ए पासून ते झेड पर्यंत प्रत्येक अक्षरातली त्या अक्षराने सुरू होणारे जास्तीत जास्त शब्द चित्रात शोधा. चला ए फॉर आपल्याला काय सापडत आहे बरं? पहिले इथे आहे का? ए फॉर काय आहे? ए पासून सुरू होणारा शब्द. ए पासून होणारा काय आहे का? बघा बरं. ए ने सुरू होणारा. चला शोधताय का? चला शोधा. ए फॉर ऍपल. पुढे बी फॉर बास्केट. सी फॉर कॅट. डी फॉर डॉग. बरोबर. ई फॉर इथे एग आहे. बरोबर. ई नंतर एच फॉर काय आहे? हट. हट म्हणजे झोपडी. बरोबर. एच नंतर आय फॉर आईस्क्रीम. जे फॉर जोकर. जे नंतर के फॉर काइट. एल फॉर काय आहे? लेक. बरोबर.
एल नंतर एम, एम फॉर आहे का काय? एम फॉर एम, एम फॉर मॅन, एन, एन फॉर नेस्ट, बरोबर. एल एम, एन ओ, ओ फॉर ऑरेंज, P for park, Q, Q for Q, बरोबर. P Q R, R for red color van, R, P Q R. S, S पासून काय आहे? S, S पासून सिक्युरिटी गार्ड, S. T for ट्री, टी नंतर यू, अम्ब्रेला, यू नंतर व्ही फॉर व्हॅन, बरोबर. एस, एस फॉर स्टुडंट्स, बरोबर. एस टी फॉर टेलिफोन, एस टी, यू झाला, व्ही फॉर व्हॅन झाला, बरोबर. पुढे जसे जसे शब्द दिसत आहेत तसं तसं आपल्याला त्याला अल्फाबेटिकल नंबर द्यायचा आहे, बरोबर. बरोबर, जसं जसं आपल्याला सापडतील तसं घ्यायचं आहे. असं सिक्वेन्स मध्ये आपल्याला शोधून ते तुम्ही माहित लिहायचं आहे. आता शोधताना आपण असं शोधत आहोत, ठीक आहे. नंतर एक्स फॉर झेरॉक्स मशीन, वाय फॉर, वाय फॉर काही दिसतंय का? याक किंवा बा, इथे आहे वाटतंय की याक किंवा एक्स वाय झेड. डब्ल्यू फॉर वेल पण सापडली आपल्याला, बरोबर. ठीक आहे, अशा प्रमाणे आहे. इथे ऍपलचं चित्र आहे, इथे एरोप्लेन पण आहे, बरोबर. ए आपण शोधत होतो, हा ए पण आहे एरोप्लेनचा, ए फॉर ऍपल पण आहे. जितके जास्तीत जास्त तुम्हाला दिसतील तसे तुम्ही शोधून घ्यायचे आहेत. आता हे स्मॉल लिपीमध्ये आणि हे कॅपिटल किंवा स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स मध्ये ए बी सी डी आहे, ए टू झेड. नाव इथे काय आहे ऍक्टिव्हिटी? राईट ऑल द स्मॉल लेटर्स ऑन अ सिंगल लाईन. आता राईट ऑल कॅपिटल लेटर्स ऑन अ सिंगल लाईन म्हणजे काय? सिंगल लाईन मध्ये तुम्हाला ए टू झेड लिहायचं आहे, कॅपिटल लेटर मध्ये पण आणि स्मॉल लेटर मध्ये सुद्धा लिहायचं आहे. आता वी स्पीक इंग्लिश, ठीक आहे. फर्स्ट काय आहे? मे आय कम इन प्लीज. टीचर काय विचारताय? टीचर कृपया मी आत येऊ का? येस प्लीज कम इन. नेक्स्ट काय आहे? हॅलो, व्हॉट्स युअर नेम म्हणजे काय? तुझं नाव काय आहे? आय एम सुभाष. आय एम इन क्लास 5 and you? I am in class 7. My name is Shubham. You can call me Bunty. Nice to meet you, Bunty. ठीक आहे. इथे पहिल्या ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन मध्ये टीचर आणि स्टुडंट आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये दोन्ही पण फ्रेंड्स आहे. सुभाष नाव आहे एकाचं, एकाचं नाव शुभम आहे. सुभाष जो आहे हा 5th मध्ये आहे आणि जो हा शुभम आहे हा क्लास 7 मध्ये आहे. त्याचं अजून एक नाव आहे बंटी, बरोबर. थर्ड काय आहे? व्हॉट्स द टाइम? इट्स 2 o'clock म्हणजे काय? आता किती वाजले? तर एक जण सांगत आहे आता 2 वाजले आहे. फोर्थ मध्ये काय आहे? एक्सक्यूज मी आंटी, कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड द ऍड्रेस. काय विचारतोय? आंटी काकू तुम्ही मला हा पत्ता शोधण्यात मदत कराल का? तर शुअर, शुअर म्हणजे येस, का नाही. नेक्स्ट आहे एक्सक्यूज मी अंकल, इज दिस योर्स? ओ येस इट्स माइन, थँक्यू सो मच. म्हणजे काय? एक्सक्यूज मी म्हणजे काय? आपल्याला कोणाला तरी बोलवायचं असेल तेव्हा आपण काय म्हणतो? एक्सक्यूज मी, बरोबर. तर त्यांनी विचारलं ही वस्तू तुमची आहे का? तर म्हटले हो माझीच आहे. पुढे थँक्यू सो मच फॉर द लवली गिफ्ट, यू आर वेलकम म्हणजे काय? या सुंदरशा भेटीसाठी धन्यवाद.
बरोबर. आय एम सॉरी आय ब्रोक द कप, म्हणजे काय, मला माफ करा माझ्याकडून कप फुटला. नेव्हर माइंड म्हणजे काय, इट्स ओके, फुटला तर फुटू दे, काही प्रॉब्लेम नाही. पुढे आहे वेअर आर यू गोइंग, म्हणजे काय, तू कुठे चाललास. वी आर गोइंग टू प्ले द प्ले ग्राउंड, म्हणजे कुठे, आम्ही प्ले ग्राउंड वरती खेळायला चाललो आहे. वुड यू लाईक टू कम विथ अस. येस प्लीज वेट फॉर मी, म्हणजे काय, हो मला पण यायचं आहे तुमच्यासोबत प्ले ग्राउंड वरती खेळायला. आता इथे हे जे चित्र आहेत ह्यामध्ये हे तेच कम्युनिकेशन आहे. आता ह्याच्यावरच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहे. आता इथे कम्युनिकेशन नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, 6, 7, 8, बरोबर. असे 8 डायलॉग दिलेले आहे. त्याच्यात आपल्याला इथे नंबरिंग द्यायचं आहे. आता पहिलं काय आहे, मे आय कम इन टीचर. आता टीचरचं कम्युनिकेशन असलेलं कोणतं आहे बरं, येस हे आहे, म्हणून इथे नंबर 1 द्यायचा. परत नंबर 2 काय आहे, हॅलो व्हॉट्स युअर नेम, सुभाष. आता इथे 2 मुलं बोलत आहेत, असं कोणतं कम्युनिकेशन आहे का, येस हे नंबर 2, बरोबर. येते सगळ्यांच्या लक्षात ऍक्टिव्हिटी. चला पुढचं काय आहे बघा, व्हॉट्स द टाइम, इट्स 2 o'clock. आता टाइम सांगताना कोणतं वाटत आहे बरं, जिथे घड्याळ आहे, बरोबर. कुठे आहे घड्याळ, या चित्रामध्ये कुठे घड्याळ दिसतंय का, कुठे सापडेल सांगा बरं, कोणतं वाटत आहे तुम्हाला सांगा. हे आहे का नंबर 3, कारण हे घड्याळ बघत आहेत बघा, बघायचं असं ऑब्झर्व करायचं, ठीक आहे. आता पुढचं काय आहे, एक्सक्यूज मी आंटी, कॅन यू प्लीज हेल्प मी टू फाइंड द ऍड्रेस. आता हे आंटी आहे आणि हे ऍड्रेस विचारण्यासाठी हातामध्ये चिठ्ठी आहे, म्हणून हे 4 नंबरचं, बरोबर. आता 5, एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स. आता इथे पर्स देताना कोण आहे, ही छोटीशी मुलगी आहे, म्हणून हे चित्र. आता दॅट्स थँक यू फॉर लवली गिफ्ट. आता इथे हे गिफ्ट देत आहेत, बरोबर, म्हणून हे 6 आणि 7 काय आहे, आय एम सॉरी आय ब्रोक द कप. सो कप ब्रोक आहे ते कोणतं आहे पिक्चर, हे 7 आणि उरलं कोणतं 8 लास्ट, बरोबर. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. पुढे आता गोल्डन फेदर गोष्ट सांगणार आहे. चला तर मग आता लक्ष द्या इकडे, बघा काय आहे गोष्ट. वन डे द क्वीन वॉज taking a walk in her garden when she found a big beautiful golden feather. Then she met a little man. He said, if you give me that feather, I will give 3 big diamonds. Sorry, said the queen. Then she met an old woman. The old woman said, if you give me that feather, I will give you a necklace of 20 Paris. Sorry, said the queen. Thank you. Then she met the king. The king said, if you give me the feather, I will give 99 gold coins. Sorry, queen said.
When she met a little prince, he said, "Oh, Mama, what a beautiful feather. Take it, my dear," said the queen. "Keep it safe." आता ही गोष्ट सांगितलेली आहे मी तुम्हाला, बरोबर. यामध्ये काय आहे ऍक्टिव्हिटी? डब्ल्यू ने सुरू होणारे शब्द शोधायचे आहे. जसे की पुन्हा त्यातील डब्ल्यू ने सुरू होणारा शब्द व कृती लक्षपूर्वक ऐकताना मुलांना पुस्तके बंद ठेवायला सांगायचं आहे. ठीक आहे, हे आमच्यासाठी आहे. किंवा उदाहरणार्थ डब्ल्यू ऐवजी तुम्ही अजून कोणता वर्ड शोधायचा आहे? क्यू, के, आय हे सुद्धा वर्ड शोधायचे आहेत. आता नेक्स्ट बघण्याआधी आपण या गोष्टीचा अर्थ समजून घेऊ. काय आहे गोष्ट? एक सोनेरी पंख कोणाला सापडतो? राणीला. कुठे? तिच्या बागेत फिरत असताना. तिथे एक माणूस येतो. तो म्हणतो, "हे हा गोल्डन फेदर मला दे, मी तुला 3 मोठे डायमंड देईल." ती म्हणाली, "नाही थँक्यू, मला नको तुझे डायमंड." ती पुढे जाते, घरात जाते आतमध्ये तिच्या महलात. मग तिला एक वृद्ध महिला भेटते. ती म्हणते की मी तुला 29 पॅरिसचा म्हणजे परीस असलेले एक हार देते, 21 परीस असलेला. ती म्हणते नाही मला नको. मग राजा म्हणतो मी तुला 99 गोल्ड कॉइन देईल. तरी पण ती म्हणते नाही मला नको. पण ती छोट्याशा तिच्या प्रिन्स जवळ जाते, तिच्या मुलाजवळ जाते. तो म्हणतो, "वाव मम्मा, व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फेदर. टेक इट माय डिअर." मग तिला तो फेदर ती त्या छोट्या राजकुमाराला देते आणि म्हणते तुझ्याजवळ सेफ ठेव. बरोबर. चला नेक्स्ट बघूया. लुक, लिसन आणि हे 1 to 100 आहे. ठीक आहे. तर ह्यामध्ये काही खाली सेंटेन्स दिलेले आहेत ते आपण रीड करूया. दे हॅड 2 daughters. There are 7 days in week. January has 31 days. There are 89 pages in this book. नंतर पुढचं काय आहे? A spider has 8 legs. My brother made 54 runs today. आता 1 to 100 आणि हे 1000 म्हणजे 1000. 10,000 म्हणजे कसं? 100 म्हणजे एकावर 2 शून्य, 1000 म्हणजे एकावर 3 शून्य आणि 10,000 म्हणजे असा हा 10 घ्यायचा, त्याला कॉमा द्यायचा, मग 1 2 3. हे काय झाले? 10,000. आणि 1000 म्हणजेच काय? 100,000 म्हणजेच 1 लाख. ज्यामध्ये पहिले आपण 2 0 इकडे देणार आणि इकडे 3 देणार, कॉमा देणार. ठीक आहे. पुढे आता इकडे अ मिलियन म्हणजे किती? 10 लाख. 3 0 परत 3 0 याच्यामध्ये आपण कॉमा देणार आहे. मग 10 मिलियन म्हणजे 1 करोड. आता 10 मिलियन कसे लिहिणार? 10 घ्यायचा, मग परत 3 0 कॉमा 1 2 3 0 अगेन. हे म्हणजे 10 मिलियन आहे. बरोबर. सगळ्यांचं आलं लक्षात? नेक्स्ट बघूया. लिसन. Bango, B-I-N-G-O, B-I-N-G-O. And Bango was a name. Oh, there was a farmer had a dog, and Bango his name. Oh, clap Bango, clap Bango, clap clap clap, clap Bango, clap Bango, clap clap clap. Now, the quick brown from jump over lazy dog. The quick brown fox jump over lazy dog. The lazy quick brown fox jump as lazy. Next, the quick brown fox jump over a dog. The quick brown fox jump over box. A quick brown fox
jumps. The quick brown fox. The quick brown. The quick. The नुसतं बरोबर. हे सेंटेन्स आहे, ह्याचं असं रीड करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता यामध्ये जे वर्ड्स दिलेले आहेत करतात ना ते पहावे आणि चित्रातील नाव दुसऱ्या विषयाबद्दल सांगायचे असे घेता येईल. ठीक आहे. चला, नेम. प्रत्येक चित्र कशाचे आहे ते सांगून अर्थपूर्ण शब्दगट तयार करा आणि उपयुक्त शब्द इथे दिलेला आहे. आता आपण त्यात असा पण एक गेम खेळू शकतो. जे जे वर्ड्स इथे दिलेले आहे ते आपल्याला शोधायचे आहे ते चित्र आहे का. ठीक आहे. ऍपल, ऍपलचं चित्र आहे. ऍपल वर्ड आहे का, नाही, पण रेड आहे ना. रेड हा ऍपलशी निगडीत आहे म्हणून आपण रेड स्वीट ऍपल, बरोबर, म्हणून आपण रेड गोल केला. आता एलिफंट, एलिफंट इथे आहे का दिलेला शब्द, नाही. मग इथे काय दिलेला आहे, बिग हा शब्द दिलेला आहे. नंतर कप, ह्याच्यामधून वाफा निघत आहेत म्हणजेच काय तर हॉट. हॉट शब्द आहे. येस, हॉट शब्द इकडे आहे. पुढचा हे स्ट्रॅप, राईप. स्ट्रॅप आहे ते काय आहे, थिन. पॅरेट काय आहे, ग्रीन. अम्ब्रेला, अम्ब्रेला काय आहे, अम्ब्रेला कशाशी निगडीत येईल इथे, चला तर शोधूया. चला 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 पटकन. थिक, थिन, क्लीन, हार्ड, स्मॉल, शॉर्ट, लॉंग, स्ट्रॉंग, राईट. क्रंची नाही, क्रंची येणार नाही. शायनी पण येणार नाही. चला, कोणता रिलेटेड वाटतो वर्ड, कोणता रिलेटेड आहे अम्ब्रेलाला. अम्ब्रेला, अम्ब्रेलाशी कनेक्टेड वर्ड कोणता येईल, चला आपण हा घेऊया तोपर्यंत. ठीक, ठीक आहे. पुढे आईस. कोल्ड वर्ड आहे का, कोल्ड किंवा रिलेटेड वर्ड. आईस काय आहे, आईस shiny, new, dark, cold, pink, blue, clean, hard, soft, cold, बरोबर. हाऊस आहे स्ट्रॉंग, बरोबर. सॉक्स, सॉक्सला काय येईल, सॉफ्ट. व्हॅन, व्हॅनला काय येईल, व्हॅनला ते वॉलेट, बरोबर. व्हॅन नंतर रॅट, रॅट काय येईल, लिटिल. परत फ्लावर, ब्युटिफुल. पिलो, सॉफ्ट घेतला आपण. हार्ड, हार्ड काय, वॉल. वॉलला इथे पण रॅबिट, व्हाईट. मँगो इथे आहे ना, रॉ शब्द बघितला आपण इथे, रॉ. फिश, फिश काय येईल, फिशच्या, फिशला काय येईल, फिश. फिश साठी फिश साठी येईल. चला फिश साठी घेऊया
शॉर्ट घेऊया. ट्रीला टॉल, लॉयन, लॉयनचं काय येईल? स्ट्रॉंग येईल, बरोबर. मग स्टोन, स्टोनला काय येईल? डार्क, नोज, पिंक, गुलाबी होतं की नाही नाक, आणि हे ओल्ड, बरोबर. अशा प्रकारे, असं काही नाही की तुम्हाला हेच आलं पाहिजे. तुम्हाला वाटेल ते मग जे तुम्हाला वाटेल हे रिलेटेड आहे, हे जुळत आहे की तुम्ही टिक करू शकता. ठीक आहे. आता आय एम अ बॉय, आय एम सिंगिंग, आय एम हॅपी, हिअर इट्स पिग, इट्स अ डॉग, इट्स अ रेनिंग, आय होप पिंग. अशा वेगवेगळ्या प्रकारे वाक्य सांगितलेली ती स्वीकारावी. बरं, ठीक आहे. चला, इथे मी ऍक्टिव्हिटी सांगत आहे, तसं तुम्ही करायचं आहे. आय एम डान्सिंग, बरोबर. हा वर्ड तयार झाला. यू आर काय येईल? क्लेवर, क्लेवर. वी आर स्ट्रॉंग, बरोबर. ही इज गुड, शी इज स्मॉल, इट इज टेस्टी, दे आर हॅपी. पुढे आय लाईक ऍपल, यू लाईक मँगो, बरोबर. वी लाईक फ्रूट, बरोबर. ही लाईक्स फ्लावर, शी लाईक्स इथे काय येईल? शी लाईक्स टू स्विम, इट्स लाईक weather, they like to play, बरोबर. I have 2 banana, you have 3 mango. हे तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा घेऊ शकता. We have basket, he has toy, she has ball, it has to play, they have carom, CARAM. ठीक आहे. अशा प्रकारे घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे पुढे. आय एम अ ग्रीन, आर वी पॅरेट, यू आर अ स्क्विरल, इज शी स्क्विरल. ठीक आहे. असे हे बर्ड्सचे वर्ड्स आहे, हे याच्यामध्ये घ्यायचे आहे. कॅन वी फ्लाय, आय गॉट लॉंग लेग्स, इज शी ग्रीन, डज शी क्वॅक क्वॅक, येस. म्हणजे काय तर डक. अशा प्रकारे वर्ड्स घ्यायचे आहे आणि सेंटेन्स बनवायचे आहे. पुढची ऍक्टिव्हिटी आहे. चला. देयर इज अ माउस इन द हॅट, द माउस इज इन द हॅट. आता माउस इज इन हॅट, माउस इज ऑन हॅट, माउस अंडर द हॅट, माउस नियर द मॅट, माउस near in front of hat, mouse behind the hat. आता तसेच look at the picture and याच्यात काय करायचं? चित्र बघायचं आहे आणि कमीत कमी 3 वाक्य तयार करायचे आहे. बघा कसं. cat front of the fish tank, cat on the fish tank, cat
in the fish tank, cat under the fish tank, cat in front of the fish tank, cat behind the fish tank. अशी. ठीक आहे. पुढचं बघायचं आहे. चला, ऍक्शन टाइम आहे. लिसन केअरफुली टू द लीडर्स A and B and act. आता A सिट डाऊन म्हणणार तर खाली बसायचं आहे. स्टँड अप म्हटल्यावर उभं राहायचंय. वॉक चालायचंय. रन पळायचंय. टर्न फिरायचंय. बेंड खाली वाकायचं. सिंग गाणं म्हणायचं. स्माइल हसायचं. लाफ हसायचं. स्पीक बोलायचं. क्लॅप टाळ्या वाजवायच्या. टॅप पायवानी असं टॅप टॅप करायचं. लुक बघायचं. पॉइंट आउट करायचे. कम यायचं. गो जायचं. ठीक आहे. आता बीचे काय ऍक्शन आहे. अप डाऊन फास्ट स्लोली क्विकली लाऊडली सॉफ्टली लेफ्ट राईट अराउंड इन आउट युअर फीट युअर हँड्स टू द बोर्ड और ऍट द बोर्ड. आता अप म्हणजे वरती, डाऊन म्हणजे खाली, फास्ट म्हणजे जोरात, स्लो म्हणजे हळू, क्विक म्हणजे फास्ट, लाऊडली जोरात, सॉफ्टली हळू, लेफ्ट म्हणजे डावीकडे, राईट म्हणजे उजवीकडे, अराउंड म्हणजे गोल आणि इन म्हणजे आत, आउट म्हणजे बाहेर, युअर फीट युअर हँड म्हणजे काय, पाय आत बाहेर आणि हात बाहेर करायचे आहे. टू द बोर्ड म्हणजे बोर्ड कडे एकदा आणि एकदा डोर कडे. बरोबर. आता चित्रातील वस्तूंची नावे सांगा आणि ते घेऊन काय करता येईल ते सांगा. आता ऍपल. an apple eat it. बॉटल कशासाठी असते. बॉटलचा उपयोग काय होतो. वी कॅन वॉश इट नाही, क्लोथ वॉश इट येणार. कुकिंग साठी पण वॉटर यूज होतो म्हणून कुक. पिल कट फ्लावर्स. कॅच काय येईल, थ्रो येईल का नाही. तर हे शीट ऑफ पेपर कशासाठी, पिक इट अप. ओके, असं घ्यायचं आहे. आता पुढचं काय आहे, वर्ड्स आहे. रीड. तर त्यातील प्रत्येक शब्द एका पुस्तिकेत टाका. म्हणजे काय, हे रीड करायचे आहे. हे A to Z मधलेच आहे. A all the and their and them any who me my no now you but where here every by here him his if how many with one what us to this there some that only of our without then when. ओके, अशी ही शब्द आहेत. आता पुढचं काय आहे, युनिट 2 आहे जे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहे. ठीक आहे स्टुडंट्स, थँक्यू सो मच.